नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेल्या सर्व हिस्ट्रीच्या क्वेश्चनचे अनालिसिस पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर 1884 मध्ये बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुसरा प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला. तर असे लॉर्ड कॅनिंग यांनी म्हटले होते. लॉर्ड डलहौसी बद्दल पाहूया. लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ 1846 ते 1856 असा होता. त्यांनी संस्थानी विलिनीकरण धोरणाचा अवलंब केला. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना. 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे लॉर्ड डलहौसीच्या काळातच धावली. 1854 मध्ये पोस्ट विभागाची स्थापना आणि 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा केला. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन हे जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन हे होते. लॉर्ड रिपन यांच्या काळात पहिला फॅक्टरी कायदा झाला. कधी? 1881 मध्ये. लॉर्ड रिपन यांनी 1878 मध्ये जो आर्म्स ऍक्ट करण्यात आला होता तो पण यांच्या काळात रद्द करण्यात आला. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर हे विधान बरोबर आहे. दुसरं, प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. हे पण विधान बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुराची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. कधी केली? तर 1909 मध्ये त्यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. हे पण विधान योग्य आहे. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. तर अशा प्रकारची महाविद्यालय स्थापन केली नाही म्हणून हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर चौथा प्रश्न, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. हे विधान बरोबर आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे हे होते. हे पण बरोबर आहे. डॉक्टर मुंजे हेडगेवार डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. तर हे विधान चुकीचं आहे. आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. पाचवा प्रश्न, 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? नील, हॅवलॉक आणि ऑट्रम या तिघांनी मिळून लखनौ येथील उठाव मोडीत काढला होता. सर ह्युरोज यांनी झाशी येथील उठाव मोडीत काढला. ऑप्शन क्रमांक डी चुकीचा आहे. म्हणजे ए, बी आणि सी म्हणजे क ही 3 विधाने बरोबर आहेत. आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 अ, ब आणि क. 6वा प्रश्न, इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? शिरूर, पारनेर, नगर या भागामध्ये झाले होते. इंदापूर, त्यानंतर इंदापूर, हवेली,
बालगान, सातारा या भागामध्ये पण झाले होते. तासगाव, शिराळा येथे नाही. श्रीगोंदे, कर्जत, सोलापूर आणि रत्नागिरी या भागामध्ये पण शेतकऱ्यांचे उठाव झाले होते. त्यामुळे आपले योग्य उत्तर असेल अ, ब आणि ड. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? गोवा मुक्ती संग्राममध्ये घेतला होता, हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये पण घेतला होता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलनामध्ये. आणि चारही ऑप्शन बरोबर आहेत. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहेत. त्यानंतर 8वा प्रश्न, इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला होता. हे विधान बरोबर आहे. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये युती झाली होती. जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये युती झाली होती. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती होती. वरील चारही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर डॅडॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. तर याचं योग्य उत्तर असेल गणेश वासुदेव जोशी. महात्मा फुले बद्दल पाहिल्यास 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. 1855 मध्ये रात्रीशाळेची सुरुवात केली. 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात केली. त्यानंतर पुढील प्रश्न 10वा प्रश्न, जोड्या लावा. राष्ट्रीय सभेची अधिवेशने आणि ठिकाण आणि त्यांचे अध्यक्ष कोण आहेत यांच्या जोड्या लावायच्या. 1889 मध्ये 5वे अधिवेशन मुंबई येथे झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. त्यानंतर 1891 चे 7वे अधिवेशन नागपूर येथे झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आनंद चार्लू. त्यानंतर 1895 मध्ये 11वे अधिवेशन पुणे येथे झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 1857 मधील 13वे अधिवेशन अमरावतीमध्ये झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते शंकरन नायर. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. 2023 मध्ये आपल्या हिस्ट्रीचे फक्त 10 क्वेश्चन विचारण्यात आले होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.